Hello everyone. Today we start the unit number first, that's name is Fundamentals of Thermodynamics. The weightage of this chapter is 8 marks. Introduction. First of all, we discuss about what is the thermodynamics. The definition of thermodynamics is the science which deals with the heat interaction or transformation of energy between the materials. आता आपण थर्मोडायनॅमिक हा जो वर्ड आहे त्याला दोन वर्ड्समध्ये स्प्लिट करूया. मीन्स थर्मोडायनॅमिक्सचं थर्मो अँड डायनॅमिक्स. थर्मो मीन्स द थर्मल एनर्जी. It is in the form of heat related. Then next is the dynamics. Dynamics is related to the motion. Next concept is what is the classical thermodynamics. Classical thermodynamics म्हणजे the microscopic approach which does not require the knowledge of behavior of individual particles is called as the classical thermodynamics. Next concept आहे pure substance and working substance. Then what is a pure substance? A pure substance is the fixed chemical composition throughout its mass, means the pure substance. म्हणजे असं सबस्टन्स की ज्याच्या थ्रूआउट मासला त्याचं केमिकल कंपोजिशन हे फिक्स असणार आहे, त्याला म्हणतात प्युअर सबस्टन्स. द एक्झाम्पल ऑफ दिस वॉटर, नायट्रोजन, हेलियम अँड कार्बन डायऑक्साईड. देन द सायंटिफिक फॉर्म्युला ऑफ द वॉटर इज H2O, मीन्स द हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट इन द वॉटर आर 2 अँड द ऑक्सिजन ॲटम्स आर 1. Then this is the combination of hydrogen and oxygen. Then it's called as the water. Then the next concept is what is the working substance? A substance which is capable of absorbing and rejecting the heat during the process is called as the working substance. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आपण हीटला ॲब्सॉर्बही करू शकतो आणि रिजेक्टही करू शकतो, त्याला बोलतात वर्किंग सबस्टन्स. देन नेक्स्ट इज द व्हॉट इज सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री. फर्स्ट, सिस्टीम. द टर्म ऑफ सिस्टीम इज डिफाइंड ॲज अ स्पेसिफाईड रिजन where transfer of energy or mass are to be studied. In this diagram we see that the system, boundary and surrounding. तर सिस्टीमचं मेन फंक्शन काय असतं की असं स्पेसिफाईड रिजन आहे की त्यातून आपण एनर्जी किंवा मासला ट्रान्सफर करू शकतो, त्याला म्हणतात सिस्टीम. देन नेक्स्ट इज द सराउंडिंग. द रिजन ऑफ द आउटसाइड ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड ॲज द सराउंडिंग. म्हणजे सिस्टीमच्या आउटसाईडला जे पण तुमचं सराउंडिंग आहे त्याला सराउंडिंग असं म्हणतात. नेक्स्ट तुमचा बाउंड्री. व्हॉट इज मीन बाय बाउंड्री? द एन्व्हलप एनक्लोजिंग द सिस्टीम विच मे बी रिअल और इमॅजिनरी इज कॉल्ड ॲज द बाउंड्री. जसं आपल्या घराला आजूबाजूला कंपाऊंड असतं त्याला आपण बाउंड्री म्हणू शकतो, त्याचप्रमाणे सिस्टीमच्या आजूबाजूला जी तुम्हाला फिगरमध्ये दिसते ती बाउंड्री आहे. अँड द सिस्टीम प्लस सराउंडिंग इज कॉल्ड ॲज द युनिवर्स. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ सिस्टीम. देअर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम. फर्स्ट इज क्लोज सिस्टीम, सेकंड ओपन सिस्टीम अँड थर्ड इज द आयसोलेटेड सिस्टीम. देन वी डिस्कस इन डिटेल्स. फर्स्ट इज द क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीमला तुम्ही असंही म्हणू शकता, क्लोज म्हणजे काय, बंद. तसं आपण बंद सिस्टीम जी आहे तिला क्लोज सिस्टीम असं म्हणू शकतो. तर क्लोज सिस्टीमची डेफिनेशन काय आहे? अ क्लोज सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी बट नो ट्रान्सफर ऑफ मास अक्रॉस द बाउंड्री.
याला म्हणतात क्लोज सिस्टीम. म्हणजे अशी सिस्टीम जी फक्त एनर्जीला ट्रान्सफर करू शकते पण मासला ट्रान्सफर नाही करू शकत. द एक्झाम्पल ऑफ धिस सिस्टीम इज पिस्टन अँड सिलेंडर विदाऊट व्हाल्व. सेकंड आहे रेफ्रिजरेशन सिस्टीम. थर्ड इज बॉइलिंग ऑफ वॉटर इन अ क्लोज्ड व्हेसल. आता थर्ड जे एक्झाम्पल आहे तुमचं बॉइलिंग ऑफ वॉटर इन अ क्लोज्ड व्हेसल. फर्स्ट फिगरमध्ये तुम्हाला दिसतं आहे की पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट दिलेली आहे. काही प्रमाणात आपण तिथे गॅस घेतलेला आहे सिलेंडरमध्ये आणि त्याला हीट प्रोव्हाइड केलेले आहे. हीट प्रोव्हाइड केल्यामुळे काय झालं की तो गॅस हीट झालेला आहे पण त्याला सिस्टीम आणि बाउंड्री प्रोव्हाइड केलेली आहे तर ते व्हेसल नुसतं गरम झालेलं आहे. तर यालाच काय म्हणता की ते फक्त एनर्जी ट्रान्सफर करते विदाऊट ट्रान्सफरिंग ऑफ मास. देन इट्स कॉल्ड ॲज द क्लोज सिस्टीम. नेक्स्ट इज ओपन सिस्टीम. Another name for the open system is control volume system. ओपन मीन्स काय असतं की आपण त्याला खुल्लं म्हणू शकतोय, ओपन सिस्टीम म्हणू शकतोय. द डेफिनेशन ऑफ ओपन सिस्टीम इज an open system has mass as well as energy crossing to the boundary. म्हणजे अशी सिस्टीम ज्या थ्रू मास आणि एनर्जी दोघंही ट्रान्सफर होतात त्याला म्हणतात ओपन सिस्टीम. द एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम इज स्टीम टर्बाईन, स्टीम नोझल अँड डिफ्युजर. देन मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की आपण बॉयलरमध्ये वॉटर घेतलं आणि त्याला हीट प्रोव्हाइड केली तर ते वॉटर काय असेल ते हीट ॲब्सॉर्ब करेल आणि ती हीट पुन्हा आपण ती टर्बाईनला दिली. टर्बाईन थ्रू ती एनर्जी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी यूज केली. म्हणजे काय की मेकॅनिकल एनर्जीला आपण तिला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं तर तिथे आपली एनर्जी पण ट्रान्सफर झाली आणि मास पण ट्रान्सफर झालं. याला म्हणतात ओपन सिस्टीम. देन नेक्स्ट इज द आयसोलेटेड सिस्टीम. Isolated system. An isolated system is one in which there is no interaction between surrounding and boundary. Means there is no transfer of mass and no transfer of energy across the boundary. It's called as isolated system. म्हणजे अशी सिस्टीम की जी बाउंड्रीच्या बाहेर मासही ट्रान्सफर करत नाही आणि एनर्जीही ट्रान्सफर करत नाही तिला म्हणतात आयसोलेटेड सिस्टीम. द एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज टी प्रेझेंट इन अ थर्मास फ्लास्क. सर्वांनी बघितलंच असेल थर्मास. थर्मास आपण कशासाठी यूज करतो की आपल्याला काही वेळासाठी जर चहा गरम ठेवायचा असेल, कोणतीही वस्तू आपल्याला गरम ठेवायची असेल तर आपण थर्मास फ्लास्क यूज करतो. आता त्यामध्ये आपण का ठेवतो कारण की तिथे एनर्जी ट्रान्सफर होत नाही आणि मासही ट्रान्सफर होत नाही म्हणून जे आपलं तिथे काही पण लिक्विड असेल ते हीटिंग प्रोसेसमध्येच असतं म्हणून दिस इज अ एक्झाम्पल ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. देन नेक्स्ट इज द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. देअर आर टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज. फर्स्ट इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी and second is the extensive property. First is extensive property. आता extensive property म्हणजे काय? Extensive property is defined as the property which depend on mass of the system. म्हणजे अशी प्रॉपर्टी जी मासवर डिपेंड करते त्याला म्हणतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. Then some extensive properties are total volume, enthalpy and entropy. आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीला क्वांटिटी सुद्धा म्हणू शकतोय. देन नेक्स्ट आहे तुमचा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मीन्स इट इज डिफाइंड ॲज द प्रॉपर्टी विच डू नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ सिस्टीम. म्हणजे
अशी प्रॉपर्टी जी मासवर डिपेंड नाही करत तिला म्हणतात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द एक्झाम्पल्स आर प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी, व्हेलॉसिटी अँड व्हॉल्यूम. आता मी एक एक्झाम्पल देते की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही डिपेंड करते नेचरवर आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही डिपेंड करते क्वांटिटीवर. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही डिपेंड करते नेचरवर, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. जर आपण वॉटर घेतलं आणि त्याला हीट करायला सुरुवात केली तर ते हीटिंग कधी होतं 100 डिग्री सेंटीग्रेडला. का तर त्याचा स्पेसिफाईड बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे तो 100 डिग्री सेल्सिअस. मग ते तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये वॉटर घेतलं, तुम्ही 1 लिटर घ्या 2 लिटर घ्या, त्याला हीट होण्यासाठी किती वेळ लागणार आहे 100 डिग्री सेंटीग्रेडलाच ते हीट होणार आहे. का तर त्याची तो बॉइलिंग पॉईंट आहे. म्हणून म्हटलेलं आहे की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही नेचरवर डिपेंड करते. इट इज नॉट डिपेंड ऑन द क्वांटिटी. नेक्स्ट इज द term related to the thermodynamics. There are 5 terms which related to the thermodynamic. Then first we discuss the what is the state. The definition of the state is it is defined as the exact condition of a substance. To define it, at least 2 properties are known as the state. Another definition for the state is it is the condition of the system at any particular moment which can be identified by the statement of its property. म्हणजे आपण आता ह्या फिगरमध्ये तुम्हाला दिसते हा ग्राफ आपण PV वर्सेस ड्रॉ केलेला आहे. एक्स ॲक्सिसला आपण घेतलेला आहे व्हॉल्यूम आणि वाय ॲक्सिसला आहे प्रेशर. जो ए पॉईंट आहे त्या ए पॉईंटला त्याचं प्रेशर P1 असेल, व्हॉल्यूम V1 असेल. आणि नेक्स्ट आहे तुमचा बी पॉईंट, तिथे प्रेशर P2 अँड व्हॉल्यूम V2. म्हणजे असे पॉईंट्स जे स्पेसिफाईड करताय त्याच्या 1 or 2 प्रॉपर्टीजला ॲटलिस्ट 2 प्रॉपर्टीज ते आपल्याला डिफाईन करताय, त्याला म्हणतात स्टेट. काय आहे तर मग स्टेटची डेफिनेशन? इट इज डिफाईन्ड ॲज द एक्झॅक्ट कंडिशन ऑफ अ सबस्टन्स. टू डिफाईन इट ॲटलिस्ट 2 प्रॉपर्टीज. Even if one property is changed, then the state of the substance is changed. It's called as the state. Then second is the process. त्याची डेफिनेशन आहे process is defined as the transformation in which change from one initial state to the final state or another state. म्हणजे प्रोसेस आपण काय म्हणू शकतो की इनिशियल कंडिशनला आपण स्टार्ट केली आणि ती जोपर्यंत फायनल कंडिशनला आपली कंप्लीट होत नाही त्यामध्ये जेवढा आहे ती प्रोसेस चालू आहे तिला आपण प्रोसेस म्हणू शकतोय. देन नेक्स्ट इज द व्हॉट इज सायकल. सायकल इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस और कॉम्बिनेशन ऑफ द प्रोसेसेस so conducted that the initial and final state of the system. It's called as the cycle. आता कोणतीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर तिचे स्टेप्स असतात. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली, सेकंड झाली, थर्ड झाली, ह्या सर्व स्टेप मिळून आपण ती फायनल कंडिशनला जातो. दिस इज द सायकल. अँड व्हॉट इज द थर्मोडायनॅमिक सायकल? व्हेन द प्रोसेस और प्रोसेसेस perform on the system are in such a way that the final state is identically with the initial state is called as the thermodynamic cycle. Then you see the 2 diagrams. One is the point function and second is the path function. Then first point function. आता काय असतं हे पॉईंट फंक्शन?
तुम्ही या फिगरमध्ये बघताच आहे. फर्स्ट फिगर आपण एक ग्राफ ड्रॉ केलेला आहे, प्रेशर व्हर्सेस व्हॉल्यूम. त्यामध्ये ए पॉईंट, बी पॉईंट, पाथ ए अँड पाथ बी. पाथ ए काय आहे की बी पासून ए पर्यंत जी एक प्रोसेस होते तिला बोललेलं आहे पाथ ए, आणि जी रिटर्न प्रोसेस आहे ए टू बी, दिस इज पाथ बी. देन व्हॉट इज द पॉईंट फंक्शन? The variable whose value does not depend on the path followed by the system. The value this is remains same. This is called as the point function. In this figure, the system undergoes a change from a point A to B. This change can take place path A or path B. Hence the property does not depend on the path. So it is a point function or a state function. Then second is the path function. Figure shows the path 2 to 1 and 1 to 2. The 2 to 1 path is called as A and 1 to 2 path is called as the C. The thermodynamic quantity which are depend on the path followed between the two end state of the process. These independent on the two end states are called as the path function. आता काही प्रॉपर्टीज आहे आणि काही डेफिनेशन पण आहेत, त्या तुम्हाला थर्मोडायनॅमिक्समध्ये यूज करायच्या आहेत, तर त्या आपण डिस्कस करू. सम इम्पॉर्टंट डेफिनेशन अँड युनिट कन्वर्जन इन अ थर्मोडायनॅमिक. फर्स्ट इज व्हॉल्यूम. व्हॉट इज द व्हॉल्यूम? व्हॉल्यूम इज डिफाइंड ॲज द अमाउंट ऑफ स्पेस दॅट अ सबस्टन्स और स्टीम इज ऑक्युपाइड. इट इज एक्सप्रेस इन मीटर क्यूब और सेंटीमीटर क्यूब. आता व्हॉल्यूम म्हणजे काय असतं की कोणत्याही वस्तूने जी व्यापलेली जागा असते तिला म्हणतात व्हॉल्यूम. आता 1 लिटर व्हॉल्यूमला आपल्याला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. नेक्स्ट डेफिनेशन इज स्पेसिफिक व्हॉल्यूम. इट इज द रेशियो ऑफ सबस्टन्स व्हॉल्यूम to its mass or volume per unit mass of a substance. The standard unit of the specific volume is meter cube per kg. This is the formula of the specific volume. Volume upon mass, it's called as specific volume. Then next is the temperature. टेम्परेचर काय असतं? इट इज द मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी और मेजर ऑफ द ॲबिलिटी ऑफ द सिस्टीम टू ट्रान्सफर ऑफ एनर्जी बाय कंडक्शन अँड रेडिएशन प्रोसेस. म्हणजे टेम्परेचर म्हणजे काय असतं की आपण हॉटनेस आणि कोल्डनेस कोणत्याही बॉडीचा आपण तिथे मेजर करू शकतो, त्याला बोलतात टेम्परेचर. टेम्परेचर आपण डिनोट करू शकतो डिग्री सेंटीग्रेड, केल्विन अँड फॅरनहाइट. देन केल्विनचं जर आपल्याला टेम्परेचर हे आपल्याला डिग्री सेंटीग्रेडमध्ये दिलेलं असेल तर त्याला केल्विनमध्ये कसं ट्रान्सफर करायचं? तर जे डिग्री सेंटीग्रेडमध्ये टेम्परेचर आहे त्यात 273 हे टेम्परेचर ॲड केल्यावर आपण ते केल्विनमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि फॅरनहाइटचं डिग्री सेंटीग्रेडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सेकंड फॉर्म्युला दिलेला आहे. देन नेक्स्ट इज द डेन्सिटी. इट इज मेजर ऑफ मास पर युनिट व्हॉल्यूम, मीन्स इट इज द रेशियो ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज डेन्सिटी. The unit of density is Newton per meter cube.
Next definition is pressure. Pressure is defined as the force exerted against per unit area. मीन्स प्रेशर काय असतं, एखाद्या वस्तूवर आपण किती फोर्स अप्लाय करतोय आणि ज्या वस्तूवर आपण फोर्स अप्लाय करतोय त्याचा एरिया. मीन्स प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन per unit area. The unit of pressure is Newton per meter square. The Pascal is the another unit for the pressure, and bar also another unit of pressure. We convert the value of 1 bar is equal to 10 raised to 5 Pascal. It's also called as the 100 kPa. kPa means kilopascal. Next is energy. Energy is defined as the capacity to do work. Means एखादं काम आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी लागणारी एनर्जी, तिला बोलतात एनर्जी इज डिफाइंड ॲज कॅपॅसिटी टू डू वर्क. एनर्जी आपण न्यूटन इंटू मीटर और जूलमध्ये काउंट करू शकतो. नेक्स्ट डेफिनेशन इज पॉवर. पॉवर इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ डूइंग वर्क. इट इज एक्सप्रेस इन वॅट और किलोवॅट. देन 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंड और 1 न्यूटन मीटर पर सेकंड, and 1 kilowatt is equal to 1000 watt, means 10 raised to 3 watts. Then next topic is discussed in a next lecture. Thank you.